भिवंडी तालुका के यवई गांव में इताड़े गांव के हरि भक्त पारायण सोंगाराम महाराज तीसकर के मार्गदर्शन में व यवई ग्रामस्थ मंडल तथा समस्त महिला मंडलों द्वारा आई गांव देवी माते की प्रथम वर्धापन दिन 16 का आयोजन आज दिनांक 10 फरवरी 2023 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्री जी महाअभिषेक, सत्यनारायण की महापूजा, महाआरती, पालखी सोला, हरिपाठ, कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया, जिसमें भारी संख्या में यवई ग्रामस्थ मंडल, महिला व पुरुष ने उपस्थित होकर आई गांव देवी माते की दर्शन कर महाप्रसाद का लाभ लिया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आणि नेहमी एक लक्षात ठेवा, जे बस पकडायला वेळेवर जातात ना ते चालत जातात, पण जे लेट होतात ते फार धावत जातात। तसं तुम्ही आता धावत सुटले का? आणि उशिराने कळालेला आनंद हा माणसाला अधिक वेळ लावणारा ठरतो। मी तर म्हणतो इथून पुढे 15 दिवसात कीर्तन झालं नाही तर येवईवाल्यांना करमणार नाही। तुम्हाला आवड छंद नाही, त्याचं व्यसन लागेल, त्याचं वेळ लागेल। कारण देवाचं खाता असं आहे, एक तर तो कोणाला आधी धरत नाही आणि धरलं तर मग सोडत नाही। विठाला जसं नदीचं पाणी समुद्राकडेच धावत सुटतं, तसे आपण देवाकडेच धावत सुटणार आहोत। सगळीकडे धावून झालेलं आहे, आता शेवटची धाव देवाकडे। कुठं कुठं नाही जाऊन आले, सगळीकडे जाऊन आले। एक एक इंद्रियाला घेऊन एकेका विषयाच्या दारात आम्ही जाऊन आलो। कानाला घेतला आम्ही शब्दाच्या गावात गेलो, त्वचेला घेतला आम्ही स्पर्शाच्या गावात गेलो, नेत्राला घेतला आम्ही रूप विषयाच्या गावात गेलो, जीवेला घेतलं आम्ही रस विषयाच्या गावात गेलो, घ्राणेंद्रिय नाकाला घेतलं आम्ही गंध विषयाच्या गावात गेलो, आणि त्या सगळीकडून हात हलवतच परत आलो। कारण ती जागा थांबण्याची जागा नाही,
थांबण्याची जागा नाही. धर्मशाळा किती भारी असली तरी लोक असं म्हणतो का जाऊ दे आता घरी नाही जात इथंच राहतो. हॉटेल किती छान असलं तरी आपण आपल्या घराची वाट जशी चोखाळतो तसं निरनिराळ्या कारणाने निरनिराळ्या विषयात गुंतलेला माणूस शेवटी परमात्म्याच्या आश्रयाला येतो. तसे आपण भगवत आश्रयाला आलो आणि त्या संकल्पाला पूर्ण रूप आणलं आणि टुमदार अगदी शोभिवंत प्रशस्त असं देवालय उभं केलं. नाही तर बऱ्याचदा देवळच आपल्या अडचणीत सापडलेली आहे. उत्सवाला जागा नाही, बसायला जागा नाही, आले तर फिरायला जागा नाही, फिरले तर गाडी लावायला जागा नाही. परंतु साधारण मंदिराचा परिसर आणि मंदिराचं प्रांगण किती प्रशस्त असावं हे येवईकरांकडून शिकायला हरकत नाही. आपण सुंदर असं हे देवालय उभं केलंय. हे मंदिर म्हणजे काय असतं? अक्षर शब्दांना आणि शब्द अर्थाला प्रसवत असतो. मंदिर शब्दामध्ये 3 पद आहेत. मंदिर. मम म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. विषय मंदिराचा चाललाय त्यामुळे मंदिराने होकार दिला, घंटा वाजवली आहे. म्हणजे 1 घंटा झाला आपल्याला. आता मंगलता पाहिजे, दिव्यता पाहिजे आणि रम्यता पाहिजे. 3 गोष्टी, 3 शब्द लक्षात राहतील म्हणजे मंदिराची उपयुक्तता कळेल. कारण आपल्यात पण अशा 150 आणि जाती जन्माला आल्या. काय गरज आहे मंदिर बांधायची? वा रे वा. मशीद कशाला पाहिजे असं म्हणणारा मुसलमान जन्माला नाही यायचा. चर्च कशाला पाहिजे अशी चर्चा ख्रिश्चन करायचा नाही. फक्त मंदिराला खोडी नावं ठेवणारे आपलेच. हे भेसळीचा माल आहे विठाला. तुम्ही त्या बाला कंपाऊंडला जाऊन पहा, ते राहायला झोपड्यात आणि मशिदी 3-3, 4-4 माळ्याच्या. आपल्या उपासना स्थळावर, आपल्या आराधना केंद्रावर आपलं नितांत प्रेम असलं पाहिजे. का मंदिरात यायचं? काय गरज आहे? घरी नाही का करता येत? आपला देव देव देवाऱ्यात नाही असली पण गाणी आम्हाला पाठ आहे. सगळं खरं आहे. रजत शर्माने आपकी अदालत मध्ये मोरारी बापूंना विचारलो काय, राम अगर सर्वत्र है तो फिर राम मंदिर जन्मभूमि में ही क्यों, अवध में क्यों, अयोध्या में क्यों? राम तो सर्वत्र है. हरि व्यापक सर्वत्र समाना. हरि राम तो सर्वत्र है तो फिर राम मंदिर जन्मभूमि में क्यों? क्यों आप आग्रह कर रहे हो उसका, क्यों जिद कर रहे हो? आता मोरारी बाबू सगळ्या बापूंचा बापू ते म्हणाले अच्छी बात है आपकी, राम तो सर्वत्र है लेकिन राम मंदिर जन्मभूमि में अयोध्या में ही जरूरी है, ऐसा क्यों आप कहते हो ना? तो हवा सर्वत्र होती है तो फिर पंचर वाले के पास ही क्यों जाना पड़ता है विठाला? त्याला एवढा पंचर कोणीच केला नसता. टायर मध्ये काय भरायची आहे? हवा. आणि मग सगळीकडे काय? सगळीकडे हवा, तर पंचरवाला कशाला हवा? हवा सर्वत्र आहे हो, पण ती त्या टायर मध्ये आणायला आपल्याला त्या पंचर पुत्राकडे जावं लागतं. तसं देव सर्वत्र आहे. आपल्या घरच्या देवाऱ्यात ती देवच आहे, पण तरीही मंदिरातच आलं पाहिजे. भजन, नामस्मरण, उपासना, साधना मंदिराचा विषय आहे. एखाद्याला विचारलं का तुमच्या गावात मंदिर कुठं आहे? मंदिर तो तसल्या भानगडीत आपण नसतो. कारण देव सन्मान मंगलमय विचारांचा करतो, पवित्र विचारांचा करतो. हुशारी सगळी डोक्यात जाते महाराज. तो हुशार तिथं टिकत नाही, अजिबात टिकत नाही. तुम्ही मंगल असले पाहिजे, तुम्ही पवित्र असले पाहिजे. आज नव्या पिढीकडची बुद्धी शार्प आहे, पण शुद्ध आहे का नाही शंका आहे. कोरोना व्हायरस कोणी बनवला? जाऊ कशाला आठवणी काढता आता? झालाय तो त्रास कमी आहे. कोणी बनवला? चीन. कुठे बनला? वुहान. उबेई नावाचं राज्य आहे, त्याची राजधानी आहे वुहान. त्या वुहान मधल्या एका प्रयोगशाळेत तो व्हायरस बनला.
त्याच्यावर उपाय म्हणून वॅक्सिन बनली. कुठं? कोणती इन्स्टिट्यूट? सिरम. ध्यानात असलं पाहिजे आपल्या. आदर पुनावाला. ती कुठं बनली? किचन मध्ये. वॅक्सिन कुठं बनली? लॅब मध्ये. व्हायरस कुठे बनला? लॅब मध्ये. व्हायरस बनवणं सोपं होतं का? नाही. वॅक्सिन बनवणं सोपं होतं का? म्हणजे दोन्ही बनवायला बुद्धीच लागते ना. फक्त वॅक्सिन बनवायला शुद्ध बुद्धी लागते. नुसती शार्प असेल तर व्हायरस बनतो. विठाला हा विचार आम्ही ध्यानात घेतलाच पाहिजे. आमच्या मनामध्ये मंगलमय विचारांचं वास्तव्य पाहिजे. म्हणून आमच्या ऋषीमुनींनी आम्हाला ज्या प्रार्थना शिकवल्या ते किती गोड आहेत. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. स्वाध्याय परिवाराच्या निमित्ताने पांडुरंग शास्त्री आठवलेंनी हा विचार फार झपकन पोहोचवला लोकांपर्यंत. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. या जगामध्ये कोणीच दुःखी राहता कामा नये. जरा सोपं बोलू. अत्तर चोळायला जो माणूस निघतो ना, तो दुसऱ्याचा अंग सुगंधी कधी होईल तेव्हा होईल, पण आधी त्याचं अंग सुगंधी करणाऱ्याचे हात आधी सुगंधी होतात. आणि दुसऱ्याला कोळसा फासायला जे निघाले, दुसरा काळा होईल तेव्हा होईल, पण पहिल्यांदा याचे हात काळे होतात. हा जगाचा नियम आहे. म्हणून आम्ही मंगल विचाराने असलो पाहिजे. सगळ्यांचं भलं हो, सगळ्यांचं चांगलं हो, हा विचार सदोदित जर मनात राहिला तर भगवंत त्या मनावर सगळ्यात आधी कृपा करतो. विठ्ठला मग ती मंगलता मंदिरात येते कुठून? त्याच्यासाठी उपासना आहे. काहीतरी एक माळ जप. आता देवीचा उत्सव आहे ना, परत देवळात कधी यायचा? पुढच्या वर्षी. बरोबर. एक वेळ ठरवा. सायंकाळी 7 वाजता देवीची आरती होईल. येतील तेवढे येतील. तुमच्या देवीचा वार कोणता? मंगळवार. सायंकाळची ग्राम आरती ठेवा. होते ना, अख्खं गाव येतं. बरोबर ना. विठ्ठला सामूहिक उपासनेचा प्रभाव इतका जबरदस्त असतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या भारतातला एक योगी ते कमी कर अमेरिकेमध्ये ध्यान शिकवण्यासाठी ते गेले होते आणि त्यांनी हजारो लोक एका वेळी ध्यानाला बसवले होते. एका वेळी अशी हजारो लोक एका वेळी देवाचं स्मरण प्रार्थना करत होती. त्या कालावधीमध्ये अमेरिकेतल्या गुन्ह्यांचं प्रमाण कमी झालं होतं. गव्हर्नमेंटने त्याचा सर्वे केला की सतत गुन्ह्याचं प्रमाण वाढतंय आणि बरोबर एवढ्याच पिरियड मध्ये तो रेशो एकदम खाली कसा आला. असं या काळात आपल्या देशात कोण काही वेगळं करत होतं का? त्यांच्या सर्वेत निदर्शनाला आलं की महेश योगींनी हजारो लोक याच काळात ध्यानाला बसवल्यामुळे आपोआप अमेरिकेतलं जे समष्टीचं वातावरण आहे ते पवित्र झालं. लोकांना त्या काळात आपण गुन्हे करू नये अशी भावना तयार झाली. आपण जे अध्यात्म करतो ना ते एवढं सूक्ष्म आहे. आपलं अवघड आहे. आपल्याला येडीला सासर सारखंच. विठ्ठला
आज आपल्या भिवंडी तालुक्यातील मौजे येवई गावी आणि आई गावदेवी मातेचा प्रथम वर्धापन दिन सोहळा आणि प्रथम वर्धापन दिन सोहळ्यानिमित्तानं या ग्रामस्थांनी आजच्या कीर्तन सेवेची मागणी महाराजांच्याकडं मागितली, परंतु ही कीर्तन सेवा आपल्याला मिळत असताना महाराजांना फोन केला. महाराजांनी सांगितलं की उद्या सांगतो. महाराजांचं कीर्तन सेवा 2 बुलढाण्याला होत्या. सकाळी सुद्धा काल्याची सेवा होती आणि महाराजांनी सांगितलं की उद्या सांगतो, परंतु पुन्हा मी उद्या फोन केला. उद्या म्हणजे त्या दिवसाला फोन केला होता तेव्हा महाराजांनी सांगितलं बरं उद्या कळवतो. असं करता करता महाराजांची सेवा मिळण्याकरता माईबापानं 8 दिवस गेले. महाराजांनी तिकडे विनंती केली की मी इकडे काही प्रबोधन करत असताना माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या शेजारीच्या गावामध्ये, माझ्या शेजार धर्माला काहीतरी चांगलं सांगावं अशी विनंती आदरणीय तुळशीराम महाराज सरकटे ओतूर यांना विनंती केली महाराजांनी आणि महाराजांना त्यांचा होकार मिळाला. आणि त्यानंतर 8 दिवसाच्या नंतर महाराजांची कीर्तन सेवा या येवई ग्रामस्थांना प्राप्त झाली. अर्थात तुमच्यावर आई गावदेवी मातेची कृपा नक्कीच झाली. महाराजांची कीर्तन सेवा आपल्याला मिळाली, त्या अर्थी आई गावदेवीची कृपा तुमच्यावर नक्कीच झालेली आहे प्रथम वर्धापन दिन सोहळ्यानिमित्तानं. आणि आजच्या महाराजांच्या कीर्तनातून आपण काय शिकावं? जसं समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं आपल्याला, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. त्याचा अर्थ काय? मनाला सज्जन केलं तर सज्जन झालेलं मन कुठे जाईल हो? महाराजांनी सांगितलं कुठे जाईल? हल्दीला, धाब्यावर तर नाही. सज्जन झालेलं मन बैठकीला जाईल, स्वाध्यायाला जाईल, प्रवचनाला, कीर्तनाला जाईल. म्हणून आजच्या कीर्तनातून फक्त आपलं मन आपण सज्जन जर बनवलं तर नक्कीच महाराजांनी कीर्तन सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्या येवई ग्रामस्थांना जो संदेश दिला त्या संदेशाचं पालन नक्कीच आपण तंतोतंत पालन केल्याशिवाय राहणार नाही. तो संदेश म्हणजे हा 1 दिवसाचा उत्सव जो आहे ना, तो 2 दिवसीय उत्सव व्हावा अशी महाराजांनी आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून सुरुवातीला संत संदेश दिला. आणि चांगल्या प्रकारे आपण 2 वर्षे हा उत्सव साजरा करत आहात. आई गावदेवी मातेची आपल्यावर कृपा आहे. आणि या कार्यक्रमाला ज्यांची आणि संगीताची साथ आपल्याला लाभली असे, आणि ज्याने संगीतातून आपल्याला गायनातून दहीभात चारलं असे हरिभक्तपरायण आदरणीय दहीभाते महाराज यांनी सुंदर असं गायन करून आपल्या या कीर्तनाला सौंदर्यता, भव्यता, दिव्यता आणि दर्शवली. त्याबद्दल या ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि जे पटांगण असे धन्यवाद.